आज रविवार निमित्त सगळी रानातली कामं करायची आहेत. ज्वारी काढून झाली आणि वैरण आणायची राहिली. आता आम्ही चाललो आहे वैरणीच्या पेंड्या व्हायला. चला. रानातली ज्वारी तर काढून झाली, पण ते कडबा वैरण राहिली ती व्हायची आहे. आता वाहून पूर्ण घरी न्यायची आहे. चला आमच्या शेतात. पूर्ण ऊस आम्हाला आज रानातला तोडून घ्यायचं आहे. अख्खं रान साफ करायचंय नांगरण्यासाठी. हे पहा मित्रांनो, आपल्या घरातली लहान मुलं सावलीत एसी फॅन खाली झोपतात, तर त्यांना किती त्रास होतो आणि आजारी पडतात उन्हाळ्याचं. आणि हे ऊसतोडीवाले लोक बघा, त्यांचं लहान बाळ कसं झोपलेलं आहे तरी त्याला काहीच त्रास होत नाही आहे. असं पूर्ण ऊन आहे आणि त्यांनी फक्त थोडीशी चादर टाकलेली आहे आणि ऊसाची बनवून त्याला अशी जोडी बांधलेली आहे. तरी एवढं उन्हात एवढं कालवं ते बाळ किती शांततेत झोपलेलं आहे. आणि असतात आपली मुलं, त्यांना किती आरामाची सुविधा दिली तर ते किती आजारी पडतात. त्यांच्याकडे बघितल्यानंतर आयुष्याचा खरंच दृष्टिकोनच बदलतो की लोक किती संघर्षातून जगतात आणि आपल्याकडे किती फॅसिलिटी असतात तरी आपण किती तक्रारी करत असतो. खरंच या लहान बाळाकडे पाहिल्यानंतर वाईट वाटते की 5 मिनटं उन्हात थांबले तर आपल्याला एवढा त्रास होतोय आणि हा निरागस जीव कसं याच्यामध्ये संघर्ष करत असेल. कुठल्या शाळेत आहे? कुठल्या शाळेत आहेस तू? शाळेत नाही जात तू? कुठे? उन्हात काम करते, तुला ऊन वगैरे नाही लागत? बापरे. आणि राहता वगैरे कुठे तुम्ही? राहता वगैरे कुठं? मोबाईल वगैरे नाही बघत तू इतर मुलांसारखा? असंच काम करते दिवसभर? आपल्या वयाच्या याच मुलांची किती नाटकं असतात. मी हे खाणार नाही, मी ते खाणार नाही, मी असं करेल, मी तसं करेल. आणि ही त्यांच्याच वयाची, इवन माझ्याच बहिणीची मुलं हिच्या वयाची, हे असंच पाहिजे ते तसंच पाहिजे. 4 पायऱ्या चढायला त्यांना लिफ्ट लागते, कंटाळा येतो. मोबाईलशिवाय जेवण करणार नाही, एवढी त्यांची नाटकं. त्यांच्याच वयाची ही. आपल्या घरातले काय, आपणही शाळा पूर्ण होईपर्यंत इकडचा ग्लास का तांबा इकडे केला नाही. आणि बघा एवढीशी मुलगी ही किती काम करत आहे. खरंच ऊसतोडीवाल्यांकडे बघितलं ना, एक आयुष्याचा दृष्टिकोनच बदलतो. आला दिवस फक्त कामात कसा घालवायचा. आणि ते लहान झोपलेलं मूल खरंच आयुष्य जगण्याचा संघर्ष यांच्याकडून शिकला पाहिजे. नाहीतर आपण तर आहोत सगळं आहे, एक 9 गोष्टी आहेत 10 मधल्या एक गोष्ट नाही, त्यासाठी रडत बसतो. पण बघा ना, यांच्याकडे बघितल्यानंतर किती वाईट वाटतं. आपण एवढं काम तर कधी करूच शकत नाही आणि वरून काही तक्रारी नाही. एवढं कडक तर ऊन आहे, तिच्या पायात चप्पल सुद्धा नाहीये. रानात एवढं चिकटा आहे, विचुकाट्याची भीती आहे, ऊन लागते, तरीही कोणतीही सुविधा नसताना विना तक्रारी मुलगी काम करत आहे. खरंच अभिमानाची गोष्ट आहे बरं का तुझ्यासाठी की तू एवढं करतेयस यार. आणि शाळेत जायचं, आई वडिलांसोबत काम जरी केलं, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शाळा आपल्यासाठी उघडून दिल्यात की असा मुलींनी संघर्ष करू नये म्हणून. आई वडिलांना रविवारचं काम करू लागली तरी शाळेतही जायचं. ठीक आहे. सामान्य जीवन आणि ऊसतोडीवाल्यांचं जीवन यातला फरक तुम्ही किती सहजपणे बघताय. ही मुलगी आणि ही मुलगी एकाच वयाच्या आहेत. हा फरक आहे शिक्षक आणि अशिक्षित, न शाळेत जाणारी आणि शाळेत जाणारी, शिकणारी आणि न शिकणारी मुले. यासाठी माझं त्या लोकांना खरंच म्हणजे ऊसतोडीवाले असू देत, दुसरे मजदूर असू देत, कमीत कमी मुलींना 10वी 12वी तरी शिक्षण द्या. स्वतःच्या पायावरती कमीत कमी, जास्त नाही पण एवढं 10वी 12वी स्वतःच्या घरच्यांना एवढं ते शिकू शकल्या पाहिजेत. तर त्यांना स्वतः लिहिता वाचता आलं पाहिजे. इतक्या तरी आत्मनिर्भर त्यांना बनवा. तुमच्या परिस्थितीनुसार त्यांना जास्त शिकवणं नाही तुम्हाला जमलं तरी. आणि किती 10वी 12वीतील मुलींचे लग्न वगैरे. ऊसतोडी समाजाचे जरी लोक असतील तरी त्यांना पण मी म्हणेल की त्यांना थोडंसं शिक्षण द्या. आता शिक्षक आणि न शिक्षण ह्याच्यामधला फरक किती, म्हणजे शिकलेली ही तरी कितवीला आहे, 5वीला, आणि ती शाळेत जात नाही, यांच्यातला फरक सुद्धा किती सामान्यपणे तुम्हाला दिसून येतोय. यासाठी तुम्ही पण सगळे ऊसतोडीवाले बघत असतील तर तुम्ही हा फरक लक्षात घ्या की शिक्षण किती जास्त महत्त्वाचं आहे. नाव काय आहे तुमचं? तुझं नाव काय आहे? तुझं तुझं काय रे बाळा? तुझं? तुम्ही सगळे आता इथून गेल्यानंतर मम्मी पप्पा रानात गेल्यावर शाळेत जाणार ना? नुसतं असं यांच्यासोबत फिरणार नाही, शाळेवर तुम्ही लक्ष देणार ना? शिक्षण महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळ्यांनी पण शाळेत जायचं. ठीक आहे, चला बाय. थोडासा संवाद साधलेला आहे. खरंच यांचं आयुष्य बघितलं एवढं वाईट वाटतं की आपल्याला फिल्टरचं पाणी नाही पिलं तरी सर्दी, शिंका, खोकला, हे असं केलं की आजारपण, खराब पाणी पिलं टायफॉइड, किती काय गोष्टी असतात.
काय यांच्या वेळेस कुठं जातात आजारपण, यांच्या वेळेस कुठं जातात असं रानात गेल्यानंतर काहीतरी बाहेरचं लागतं हे वगैरे, यांच्या वेळेस कुठं जातं ते भूतशक्ती वगैरे काही अंधश्रद्धा आहे, यांच्यासाठी काहीच नसतं का? सर्वसामान्य माणसासाठीच आजारपण, दवाखाना, भूतप्रेत सगळं असतं का? यांच्याकडे बघितलं तर खरंच वाईट वाटतं. या मुलीकडे बघा ना तुम्ही, म्हणजे काय तिची सिच्युएशन आहे. या 2-2 लहान मुली, पायात चप्पल नाही, काही तो अवतार, कपडे, त्यांना काहीच होत नाही, उष्मघात, ऊन वगैरे काही त्रास, सगळं आपल्यासाठीच असतं. बापरे, की वाईट वाटतं या मुलांकडे बघितलं खरंच खूप. मोदी सरकारने एवढ्या सगळ्या स्कीमा दिल्यात, पण यांच्यापर्यंत खरंच ॲक्च्युली काही पोहोचत आहेत का? हे आपण त्यांनी वरून स्कीमा दिल्या, पण हे पण बारीकपणे बघायला पाहिजे की यांच्यापर्यंत पोहोचून सगळं काही येत आहे का? फक्त स्कीमा महत्त्वाच्या नाही आहेत, तर यासारख्या सर्वसामान्य लोकांपर्यंत त्या पोहोचणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जोडीवाल्यांशी कुठला संवाद साधायचा या दृष्टिकोनातून मी नव्हती आले. रानातली कामं होती, वैरण वगैरे कापायची होती, राहिलेल्या पेंड्या व्हायच्या होत्या, रान नांगरायचं होतं, मक्यासाठी नीट करायचं होतं, त्यासाठी रानात आलो. पण दुसऱ्या रानात मला अचानक ते ऊस तोडीवाली दिसले, उन्हात खेळणारी लहान लहान मुलं दिसली. मग मी विचार केला की आपण जाऊन त्यांच्याशी थोडंसं बघावं. दरवेळेस आपल्या रानात ऊसाला तोड येते, ऊस तोडून घेऊन जातात कारखान्यावर आणि बिल येतं. या पलीकडे आपण काय बघतो? पण खरंच आपल्याकडून जास्त नाही, थोडंफार जमेल तेवढं आपण त्याच्यासाठी मदत सहकार्य केलं पाहिजे. आपल्या घरात लहान मुलांची न खेळलेली, न वापरणारी अशी कितीतरी खेळणी असतात, ती आपण त्यांना देऊ शकतो. असं कितीतरी पदार्थ असतात की जे घरात असे पडून खराब होऊन एक्सपायरी डेट होऊन जातात, पण आपण त्यांच्याकडे बघतही नाही, खातही नाही. आपल्या मुलांनी न वापरलेली, न बसलेले कपडे, चप्पल, त्यांचं अभ्यासाचं सामान, जे काही देता येईल, जे शक्य आहे ते आपण त्यांना खरंच दिलं पाहिजे. अशा वेळेस कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकून देण्यापेक्षा गरजूवंतांना जर त्या वस्तू दिल्या ना, खरंच त्यांच्यासाठी खूप उपयोगाच्या आणि महत्त्वाच्या ठरतील. ते लोक वापरतील तरी. आपल्याकडे एक चप्पल असेल, आपण जर दुसरी आणली ना तर आपण पहिली घालत नाही, कारण आपण दुसरी आणलेली असते आणि ती जुनी झालेली आपल्याला आवडत नाही. पण त्या लोकांना ती जुनी झालेली आणि तुटलेली सुद्धा बघायला सुद्धा मिळत नाही. एवढं रखरखत्या उन्हात काळी तापलेली ही माती, त्याच्यात ते चालत आहेत, पायात चप्पलही नाही आणि कामही करतायत. 5 ते 6 वर्षाच्या मुलं मुली जे कोणी असेल, ती 2-2 वर्षाची मुलं काम करतायत. ते 2 महिन्याचं बाळ त्या 2 उसांना बांधलेल्या जोडीत कसं झोपलं असेल? आपलं बाळ झोपलं, साधं जर फॅन बंद झाला, लाईट गेली तरी ते उठतं. पण म्हणतात ना, ज्याला कोण नसतो त्याला देव असतो. खरंच अशा लोकांच्या पाठीमागे खरंच देव असतो. पण सरकारच्या वरून मागास समाजासाठी किंवा विमुक्त भटक्या जमातींसाठी ज्या काही स्कीमा येतात त्या खरंच यांच्यापर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ज्यांच्याकडे स्कीमा असतात आणि जे हे करू शकतात ना, माझं त्यांना खरंच विनम्र अभिवादन आहे की तुम्ही त्यांच्यापर्यंत ते घेऊन जा आणि त्यांना उपयोगी पडतील अशा गोष्टी तुम्ही करा. कारण खरंच त्या लोकांना खूप गरज आहे, आपल्यापेक्षा खूप जास्त. आता मला जेवढं पॉसिबल झालं मी त्यांच्याशी संवाद साधला. आता परत थोड्या मी जेव्हा रानात येणार आहे, त्यांच्यासाठी जास्त नाही पण थोडंसं खाऊ वगैरे जेवढं काही जमेल तेवढं मी त्यांच्यासाठी नक्की घेऊन येईल. आणि तुमच्या रानातही जेव्हा उसाला तोड असेल, असं काही करणारी लोकही येतात किंवा धनगर म्हणा, त्यांचे पण बकरीसोबत वगैरे त्यांचे लहान मुलं फॅमिली फिरतात, त्या पण मुलांना नको असणारं वेस्टेज किंवा काही आपल्याकडं विनाउपयोगी आणि जास्त आहे अशा गोष्टींनी त्यांना खरंच मदत करा. आपली छोटीशी मदत जर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर छोटंसं हसू आणू शकत असेल तर नक्कीच आपण ते करायला पाहिजे. आणि माणुसकी म्हणून आपला तेवढा अधिकार आहे. आणि आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे, तरी त्यांच्यावरती एवढं बोलू वाटतं की त्यांनी मातीचा चिखल शेण अंगावरती खाल्लं का? तर मुलगी साक्षर व्हावी आणि मुलगी शिकावी म्हणून. खरंच आज इतके वर्ष झाले त्यांना जाऊन, शिकती आहे का मुलगी? खरंच साक्षर आहे का मुलगी? शिकली आहे का? या तिथे 4 ते 5 मुली होत्या, यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांनी आपल्यासाठी जो त्याग केला आहे त्या त्यागाचा खरंच काही उपयोग झालेला आहे का? एक आपण शिकलो ना, आपण डिग्री घेतली म्हणजे समाज, देश आणि जग शिकतंय किंवा जिंकतंय असं अजिबात नाही आहे. या मुलींसाठी खरंच अजून पुन्हा नव्याने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्माला येणं गरजेचं आहे, कारण यांच्या समाजासाठी अजून तो लढा खूप बाकी आहे. आणि शिक्षण मागास यात खूप त्या माग आहेत. यांनी खरंच खूप पुढे जायला हवं. आणि यांना आरक्षण आहे, कास्टमध्ये फॅसिलिटी आहेत, फक्त चुकतंय काय तर आईबाप शिकले नाही, त्यांना शिक्षणाचं महत्त्व नाही आणि म्हणून आज या मुली बिचाऱ्या पुढे जाऊ शकत नाही आहे. आपल्या घरात शिकलेले म्हणून आपल्याला शिकवलं आणि आपण पुढे गेलो. जर अशिक्षित आई आणि अशिक्षित जर पॅरेंट्स असतील तर हे पुढे जाणं खरंच खूप अवघड आहे. म्हणून जेवढे ऊसतोडीवाले किंवा धनगर लोक जर माझा व्लॉग बघत असतील तर मी त्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही तुमचा कामधंदा बघत यांच्या शिक्षणावरती पण खरंच महत्त्व द्या. खरंच द्या, त्यांना शिकू द्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा तो लढा आणि तो त्याग व्यर्थ जाऊन देऊ नका.